यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असताना चंदू चव्हाणला अनेक यातना सोसाव्या लागल्या असा आरोप चंदूचे आजोबा चिंधा पाटील यांनी केलेला आहे। 21 जानेवारीला पाकिस्तानने चंदूची सुटका केल्यानंतर त्याच्यावर लष्कराच्या अमृतसर इथल्या कॅम्पमध्ये उपचार सुरू आहेत। तिथे जाऊन चिंधा पाटील यांनी चंदूची भेट घेतली। यावेळी चंदूने त्याच्यावर बेतलेल्या प्रसंगाची कहाणी त्याच्या आजोबांना सांगितली। चिंधा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार चंदूची चौकशी करण्यापूर्वी पाकिस्तानचे लष्करी अधिकारी त्याला इंजेक्शन द्यायचे, त्यामुळे त्याची शुद्ध हरपत असे। गेल्या वर्षी 29 सप्टेंबरला चंदूने नजरचुकीने सीमारेषा ओलांडली होती, त्यामुळे पाकिस्तानी लष्कराने त्याला ताब्यात घेतलं होतं। तर 21 जानेवारीला पाकिस्तानने चंदूची सुटका केली आहे। त्याला विचारलं की तुला पाकिस्तानात वगैरे काही त्रास वगैरे, तो मला काही आठवत नाही, त्यांनी इंजेक्शन दिलेले होते आणि त्याच याच्यामध्ये त्यांनी माझे केस केव्हा कापले आणि हे केव्हा केलं आणि त्यांनी काय विचारलं आणि मी काय सांगितलं हे मला काही आठवतच नाही। त्यानंतर मग विचारायचा काही प्रश्नच आला नाही।